हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बापांच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज सुंदर असं हळदीचं उंबरठा लेपन केलं आहे मी. दिवे लावले, छान अशी रांगोळी काढली आहे. धन्वंतरी पूजन असल्यामुळे धन्वंतरी भगवान, विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचं स्वागतासाठी ही सगळी तयारी सुरू आहे. तर आता तुम्हाला मी सविस्तर मांडणी दाखवणार आहे, कशा पद्धतीने मी मांडणी करते ते. तर सर्वात आधी कुठलीही पूजा करताना ना पाट मांडायच्या आधी खाली स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर मग चौरंग किंवा पाट वगैरे तुम्ही ठेवू शकतात. आणि अशा पद्धतीने शास्त्रोक्त व्यवस्थित पूजा करायची. म्हणजे कसं आहे, मला असं घाई गडबड आवडत नाही पूजा करायला. त्यामुळे मी निवांत आणि शांततेतच पूजा करते. तरच ते आपल्याला पूजा केल्यासारखं पण वाटतं. नाही तर काय नुसतं करायचं म्हणून करायचं, मला ते काही आवडत नाही. त्यामुळे मी व्यवस्थितच करते. तर बघा, माझ्याकडे धन्वंतरी भगवानची असं मूर्ती आहे. ती मूर्ती घेतली आहे आणि बघा आता एक कळश ठेवला आहे साईडला. आता त्याच्यात सुपारी, नाणं आणि परत विड्याची पानं वगैरे, फूल वगैरे आधीच मी रेडी करून ठेवलं होतं. तर साईडला बघा मीठ ठेवलं आहे आणि छोटीशी केरसुरी ठेवली आहे. मग आम्ही ना सप्तधान्य ठेवते मी दरवर्षी. म्हणजे 7 धान्यांची सुद्धा पूजा करायची असते धन्वंतरी पूजनाच्या दिवशी. आणि आता आमचं जे काही मेडिसिन असेल ते मेडिसिन, टेटेस्कोप वगैरे असं सगळ्या पद्धतीची अशा प्रकारे मांडणी केली आहे मी. तर धन्वंतरी पूजन का करतो आपण? तर धन्वंतरी हे देवाचे वैद्य आणि आयुर्वेदाचे जनक मानले जातात. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश घेऊन ते प्रकट झाले होते. त्यांना भगवान विष्णूंचा अवतार म्हणतात. त्यांच्या जयंतीनिमित्त धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. आता धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी हे देवांचे चिकित्सक मानले जातात, जे आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी पूजले जातात. पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा धन्वंतरी हे हातात अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. ते भगवान विष्णूंचाच अवतार म्हणजे भगवान धन्वंतरी. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी जयंती म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात. आयुर्वेदाचे मूळ धन्वंतरी यांच्यापासूनच सुरू होते. धन्वंतरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करायची, धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत, फुलं अर्पण करायचं, आरती वगैरे करायची. अशा प्रकारे धन्वंतरी पूजन केले जाते. यावर्षी लोक चांदी, सोन्याची वस्तूही पण खरेदी करतात. ती म्हणतात की चांदी सोनं खरेदी केल्याने त्याचं दुप्पट तिप्पट वाढतं धन असं म्हणतात, अशी मान्यता आहे. तर बघा, अशा प्रकारे धन्वंतरी पूजन केलं आम्ही. आरती वगैरे म्हटली. डॉक्टर साहेब पण आमचे क्लिनिकवरून लेट आले, कारण तिथं पण पूजा करायची असते. त्यामुळे मी सगळी आधी पूजेची मांडणी करून ठेवली होती. आणि मग नंतर आम्ही पण मंत्रोपचार सहित विष्णू सहस्रनाम म्हटले. मग परत भगवान धन्वंतरीचा एक माळ जप केला. मग विष्णू भगवानांचा विष्णू गायत्री मंत्र म्हटला, आरती केली. अशा प्रकारे आम्ही धन्वंतरी पूजन केले. आजच्या दिवशी धन्वंतरी भगवानांना आपल्याला प्रार्थना करायची की चांगले आरोग्य, उपचार, रोग आणि व्याधी काढून टाकण्यासाठी यासारख्या गोष्टी आपण करायच्या. आणि भगवान धन्वंतरीचा एक प्रसिद्ध मंत्र म्हणजे ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलशस्थाय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय नमः असा मंत्र म्हणायचा. दिवशी यमदीपदान करण्याची पण पद्धत आहे. धन्वंतरीच्या पूजनाच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी रात्री आपल्याला यमदीपदान करायचे आणि मृत्यूंचे देव म्हणजेच यमदेवाला प्रार्थना करायची की माझ्या घरात कधी अपवृत्ती येऊ देऊ नये, कुणाला
ॲक्सिडेंटली कुणाचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना ही प्रार्थना करायची आणि पूर्ण परिवाराने सोबत मिळून हे यमदीपदान करायचे आणि त्यांना प्रार्थना करायची. अकाली मृत्यू येऊ नये म्हणून यासाठी यमदीपदान केले जाते. यमदीपदान करताना हा मंत्र म्हणायचा. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्यामया सह त्रयोदशी दीपदानात सूर्यजा प्रियतः मम. असा मंत्र म्हणून दीपदान करायचे. आणि दीपदान करण्यासाठी कणकेचा दिवाच बनवायचा, कारण कणकेच्या दिव्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे कणकेच्या दिव्यामध्ये थोडंसं कणिक घ्यायचं, थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आणि पाण्याने भिजवून हा दिवा बनवायचा. आणि कोणी कोणी आता चारी साईडला पण लावतं, पण मी दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा असतो आणि आपल्याला प्रार्थना करायचं असते आपल्या पूर्ण परिवाराच्या सुख शांतीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी. शकता तुम्ही अशा पद्धतीने आम्ही पूजा केली आणि संपूर्ण मांडणी सहित तुम्हाला यावेळेस मी पूजा दाखवली. सुरुवातीपासून कशी पूजा मांडते मी हे सगळं डिटेल मी तुम्हाला दाखवलंय. तर व्हिडिओ नक्की बघा. आणि बघा, आज धन्वंतरी पूजन आहे. धन्वंतरी पूजन म्हणजे आमच्यासाठी खूप मोलाचं असतं, कारण डॉक्टरांची देवता म्हणजेच धन्वंतरी यांना मानलं जातं. आणि धन्वंतरी हे सागर मंथनातून अमृताचा कलश घेऊन बाहेर आले होते, म्हणून त्यांना आरोग्याची देवता पण म्हणतात. तर आम्ही खूप स्वतःला खूप असं नशीबवान समजतो की आम्हाला एवढा मोठा मान म्हणजे रुग्णांना चांगलं करण्याचा मान मिळाला आहे. दुःखी माणसाचे दुःख नाहीसे करण्यासाठी आम्हाला ती पदवी मिळाली आहे, म्हणून आम्ही देवाचे खूप खूप आभार मानतो त्याबद्दल. आता आमची फक्त एवढीच इच्छा आहे की दुःखी माणसाचे दुःख आमच्याकडून नाहीसे होतात आणि आम्हाला म्हणजे जास्तीत जास्त आम्ही त्यांना सेवा देऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने सेवा देऊ. बस हेच आमच्यासाठी खूप आहे. पैसा तर काय, पैसा माणूस पण कमवतो, आज आहे उद्या नाहीये. माणसाची सेवा, रुग्ण सेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा. रुग्ण सेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा असं तरी आम्ही डॉक्टर या नात्याने गृहीत धरतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया दिवाळीच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जय गुरु. आशीर्वाद आमचा आहे ना, आशीर्वाद तुला, डोंट वरी. किती मध्ये मध्ये बोलायला पाहिजे याला. आणि मी माझी तरी देवाजवळ एवढीच प्रार्थना आहे ती म्हणजे मला राज्याची इच्छा नाही, स्वर्गाची इच्छा नाही, माझी पुनर्जन्माची इच्छा नाही. माझी एवढीच इच्छा आहे की दुःखी माणसाचे दुःख माझ्याकडून नाहीसा हो आणि निरोगी सर्वांना माझ्या हातून घडो, असे मी देवाजवळ एकच प्रार्थना करतो. जय धन्वंतरी भगवान.